जगा विज्ञान जगात, जपा विज्ञान मनामनात। रोजचा सूर्य उगवला की दिवस सुरू होतो। मानवी तसेच प्राणीमात्र, जलचर सर्वांचे जीवनचक्र सुरू होते। पृथ्वी तलावर राहणारा मानव नावाचा बुद्धिमान प्राणी निसर्गातील रहस्य शोधण्याचा प्रयत्न करतो। गेली अनेक शतके, अनेक वर्षे आणि रोजच आपल्या बुद्धीने नवे नवे शोध लावण्याचा, एकूणच मानवी जीवन सुलभ आनंदी करण्याचा प्रयत्न करत असतो। आपला भारत देश कोणी एकेकाळी पारतंत्र्यात असलेला, अंधश्रद्धा, गरिबी, लोकसंख्या असलेला, मागासलेला भूप्रदेश म्हणून ओळखला जायचा। पण देशाच्या क्षितिजावर स्वातंत्र्य सूर्य उगवला, तिथपासूनच भारत देशाची जगाला नवी ओळख निर्माण केली गेली। 1965 साली आपल्या देशाने अनुभवला भीषण दुष्काळ। अन्न परिस्थिती बिकट झाली। 1965च्या वर्षात हरित क्रांतीस सुरुवात झाली। अधिक पिके घेण्यासाठी संशोधन कार्य सुरू झाले। 1966 मध्ये बंगाल आणि दक्षिण भारतातील केरळ इथे विज्ञान विषयक सोसायटीची स्थापना झाली। त्या पाठोपाठच मुंबईत गोगटे आणि काही मंडळींनी एकत्र येऊन मराठी भाषेतून विज्ञानाचा प्रसार व्हावा यासाठी मराठी विज्ञान परिषदेची स्थापना केली। मराठी विज्ञान परिषदेचा एक महत्त्वाचा उद्देश आहे की विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारे समाजाचे प्रश्न सोडवणे। समाजाचे अगदी महत्त्वाचे प्रश्न बघितले तर एक म्हणजे खूप गरिबी आहे आपल्या देशामध्ये। दुसरं म्हणजे आपल्या शेतीचं उत्पादन हे जगाच्या उत्पादनापेक्षा खूप कमी आहे। पाण्याचे प्रश्न आहेत, ऊर्जेचे प्रश्न आहेत। तर हे प्रश्न सोडवायचे असतील तर समाज मनामध्ये विज्ञानाबद्दल नवनिर्मिती करायची गरज असते। तर हे नवनिर्मिती करताना समाजामध्ये विज्ञानाधिष्ठता यावी लागते, ज्याला आपण सायंटिफिक टेम्पर इन सोसायटी असं म्हणतो। मराठी विज्ञान परिषदेचं उद्दिष्ट म्हणजे काय तर मराठी भाषेतून विज्ञानाचा प्रसार व्हावा, नवनवीन वैज्ञानिक प्रयोग व्हावेत, मानवीय जीवनामध्ये विज्ञानाचं महत्त्व पटावं आणि त्याच बरोबरीने विज्ञानाचा अधिकाधिक प्रसार व्हावा। मराठी विज्ञान परिषद सध्या 58व्या वर्षात आहे आणि लोक असा प्रश्न विचारतात की ही संस्था इतकी वर्ष कशी टिकली। तर जी संस्था लोकोपयोगी काम करेल ती संस्था टिकून राहते। खरं म्हणजे विज्ञान प्रसार हा काही फार मोठा जिव्हाळ्याचा विषय नव्हे, पण तर देखील त्याच्यामध्ये आम्ही जी वेगळी वेगळी माध्यमं वापरली त्याच्यामधून लोकांसाठी उपयोगाच्या अशा गोष्टी घडत गेल्या आणि त्यामुळे ही संस्था गेली 58 वर्ष सातत्याने टिकून आहे। 1993 साली मराठी विज्ञान परिषदेची स्वतःची दुमजली इमारत विज्ञान भवन उभारण्यात आली। मी मराठी विज्ञान परिषदेमध्ये कोषाध्यक्ष म्हणून जॉईन झालो। त्यावेळी त्यांचे हिशोबपत्रक पाहिले त्यावेळेला माझं असं लक्षात आलं की काही स्वरूपाचा खर्च तो करण्या इतपत सुद्धा संस्थेकडे राखीव निधी नव्हता। त्यामुळे अशा प्रकारचा राखीव निधी उभा करण्यासाठी काही योजना करणं आवश्यक होते आणि त्याप्रमाणे मी एक योजना तयार केली की विज्ञानप्रेमी लोकांकडून ठेवीच्या स्वरूपाने रक्कम घ्यायची। आता पुढला टप्पा होता बँकेकडे जाऊन त्यांना ही योजना समजावून द्यायची। पुण्याच्या जनता सहकारी बँकेमध्ये मी गेलो, त्यांना ही योजना समजावून सांगितली। बँकेने त्याला संमती दिली। आम्ही 4,500 मराठी माणसं की जी आम्हाला वाटली की विज्ञानप्रेमी असतील आणि आम्हाला ठेवी देतील अशी यांची यादी बनवली। सांगायची गोष्ट म्हणजे की आम्ही जी 4,500 पत्र पाठवली होती त्यातल्या जवळजवळ 400 लोकांनी आम्हाला प्रतिसाद दिला। सर्वसाधारणपणे प्रत्येकी 5,000 म्हणजे सरासरी 5,000 याप्रमाणे आमच्याकडे 20 लाख
जमा झाले. ज्या वेळेला 5 वर्षानंतर ठेवी परत करण्याची वेळ आली त्यावेळेला 3 महिने अगोदर आम्ही ठेवीदारांना पत्र पाठवलं. नवलाची गोष्ट म्हणजे अशी की हे पत्र गेल्यानंतर ठेवीदारांनी आश्चर्य व्यक्त केलं की एखादी संस्था स्वतःहून पैसे परत करण्यासाठी पत्र पाठवते, आणि हा त्या आमच्या ठेवीदारांना सुखद धक्का होता. आणि त्या पत्रामध्ये आम्ही त्यांना 3 पर्याय दिले होते. त्यातला एक पर्याय होता की तुम्ही ही ठेवीची रक्कम आहे ती आम्हाला देणगी स्वरूपात द्या. दुसरा पर्याय होता की ही ठेव तुम्ही 5 वर्षासाठी रिन्यू करा. आणि तिसरा पर्याय होता की हे पैसे आम्ही तुम्हाला परत करू. परिषदेच्या एकूणच वागणुकीमुळे ठेवीदारांमध्ये चांगला परिणाम झालेला होता आणि त्यापैकी 40% ठेवीदारांना त्यांनी त्यांच्या ठेवीचं देणगीमध्ये रूपांतर केलं. 30% ठेवीदारांनी त्यांची ठेव रिन्यू केली आणि 30% लोकांनी आम्हाला ठेवी परत करा म्हणून सांगितलं. ती ठेव आम्ही परत केली. आता या सगळ्या उपक्रमामुळे परिषदेकडे 25 लाखाचा कॉर्पस म्हणजे राखीव निधी झाला. 3-3.5 लाख रुपये वार्षिक उत्पन्न परिषदेला मिळालं आणि त्याचा खूप उपयोग हे स्थायी खर्च ज्याला आपण म्हणतो त्या जो खर्च भागवण्यासाठी झाला. महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा आणि सामाजिक परंपरा लक्षात घेता ह्या महाराष्ट्रात जणू काही नवीन विज्ञान युगच सुरू झालं. कुठलीही संस्था जी सार्वजनिक न्यास अंतर्गत नोंदणी केलेली असते ती चालवणं इतकं सोपं काम नसतं. अनेक विज्ञानप्रेमी किंवा स्वयंसेवक किंवा कार्यकर्ते हे आरंभशूर असतात. आता आपण जर मराठी विज्ञान परिषदेचं उदाहरण पाहिलं तर आपल्याला माहिती की 1966 साली जरी आमची संस्था रजिस्टर झाली असली तरी त्याच्यानंतर जवळजवळ 30 वर्ष म्हणजे 95-96 पर्यंत परिषदेकडे फार मोठ्या प्रमाणात काही उत्पन्नाची साधनं नव्हती. पण 30 वर्षाच्या कालावधीमध्ये संस्थेने जे नावलौकिक मिळवला आणि जे काय सभासद निर्माण झाले आणि तसं कुठल्याही प्रकारची अशी आर्थिक चणचण तात्पुरत्या स्वरूपाची असते पण मग आम्ही ते देणग्या वगैरे असं प्रयत्न करून मिळवतो आणि कार्यक्रम पार पडतो. म्हणजे पैसे नाहीत म्हणून आमचं कार्य थांबलेलं आहे असं झालेलं नाही. स्थापना वर्षातच म्हणजे 1966 साली मुंबईच्या चौपाटी नजीक असलेल्या बिर्ला क्रीडा केंद्रात पहिले विज्ञान संमेलन भरवण्यात आले. मराठी विज्ञान परिषद जे अधिवेशनं घेतं वार्षिक अधिवेशनं हे अगदी पहिल्या वर्षी परिषद स्थापन होऊन 6 महिने झाल्यानंतर आम्ही सुरू केलं आणि तेही आज अखंडपणे चालू आहे. म्हणजे मराठी विज्ञान परिषदेचं वय किती तर अधिवेशनाचा जो नंबर आहे ते मराठी विज्ञान परिषदेचं वय असं म्हणायला हरकत नाही. आणि ह्या अधिवेशनाचे अध्यक्ष हे मराठी भाषक शास्त्रज्ञ असतात. अपवाद 2 95 साली लहान मुलांसाठी अधिवेशन केलं तेव्हा अरविंद गुप्ता आणि 2010 साली नागपूरला अधिवेशन केलं तेव्हा आम्ही अब्दुल कलामांना बोलवलं. तर एवढे 2 अपवाद सोडले तर बाकीचे 56 अध्यक्ष हे मराठी भाषक आणि त्याच्यामध्ये मग ते कृषी क्षेत्रातले असतील, ते वैद्यकीय क्षेत्रातले असतील, ते इंजिनिअरिंगच्या क्षेत्रातले असतील, ते अवकाश क्षेत्रातले असतील, समुद्राच्या क्षेत्रातले असे नाना प्रकारच्या क्षेत्रात काम करणारे जे शास्त्रज्ञ आहेत ह्या शास्त्रज्ञांना आम्ही अध्यक्ष म्हणून बोलवलेलं आहे आणि त्यांच्या आयुष्यभराचं काम ते जनतेपुढे त्यावेळेला मांडत असतात. MS स्वामीनाथन, डॉक्टर होमी जे भाभा अशा काही नामवंत संशोधक शास्त्रज्ञांनी नवीन विचार, नवीन दृष्टिकोन दिले. शत्रूशी युद्ध आणि गरिबीशी लढण्यासाठी त्यावेळेचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान असा नारा दिला. पारंपरिक शेतीतून अधिक पीक मिळवण्यासाठी आधुनिक अवजारे, बी बियाणे दिली जाऊ लागली. देशातील पहिली हरित क्रांती झाली. शेतीबाबत प्रगतीला वेग आला. आपल्याकडे शेतातला भरपूर घनकचरा असतो आणि तो जाळून टाकतात, त्याच्यामुळे प्रदूषण निर्माण होतं. तर ह्या घनकचऱ्यापासून खनिज तेलासारखे पदार्थ तयार करणं आणि कार्बन 4 असा दुसरा पदार्थ तयार करणं असं संशोधन करून ते यशस्वी केलं. आणि हाच 4 वापरून खतासारखा त्याचा उपयोग यशस्वी करून दाखवला. जवळजवळ 25 ते 85% उत्पादन वाढवून दाखवलं विद्यार्थ्यांनी. ह्याचा आपल्या गरीब शेतकऱ्यांना फायदा होणारच आहे,
पण त्याच्यातून जे खनिज तेलासारखा पदार्थ मिळतो त्याच्यातून आपण जवळजवळ 20 लक्ष कोटी रुपये जे परदेशाला देतो ते पण वाचणार आहेत. 1969 हे वर्ष वैज्ञानिक प्रगतीसाठी मोलाचे ठरले, कारण रोहिणी हा पहिला अग्निबाण सोडण्यात आला. इस्रोची स्थापना करण्यात आली. हे सर्व होत असतानाच विज्ञान परिषदेच्या कार्यकर्त्यांना लक्षात आलं की आता खऱ्या अर्थाने गरज आहे ती लोकांमध्ये विज्ञान भान रुजवण्याची. या संस्थेचे सध्या 83 उपक्रम आहेत. त्यातल्या 10% उपक्रमाबद्दल मी माहिती देतो. एक म्हणजे 1970 साली वार्षिक अधिवेशनाच्या निमित्ताने आम्ही विज्ञान रंजन कथा स्पर्धा सुरू केल्या आणि लोकांनी सायन्स फिक्शन ज्याला म्हणतात त्या पद्धतीने विज्ञानाच्या एखाद्या तत्वावरती कथा लिहावी अशी ती स्पर्धा होती. आणि या स्पर्धेमध्ये 1974 साली स्वतः जयंतराव नारळीकरांनी भाग घेतला आणि ते आदल्या वर्षी आमच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. तेव्हा नावाचा आमच्यावरती काही प्रभाव पडू नये म्हणूनसाठी त्यांनी जयंत विष्णू नारळीकर ज.वी. ना ही अध्यक्षरं उलट केली आणि ना वी जगताप ह्या नावाने ती कथा लिहिली. त्यांचं अक्षर आम्हाला माहिती होतं, कारण त्या काळामध्ये त्यांच्याकडे मराठी टाईपरायटर नव्हता. त्यामुळे अध्यक्षीय भाषण त्यांनी हाताने लिहिलं, पण ते त्यांनी त्यांच्या पत्नी मंगलाबाईंना लिहायला सांगून ती कथा आमच्याकडे पाठवली. बक्षीस मिळालं पहिलं आणि मग त्यांनी सांगितलं की ना वी जगताप हा ज.वी. नारळीकर आहे. विज्ञान रंजन कथा या स्पर्धेत जयंत नारळीकर, बाळ फोंडके, सुबोध जावडेकर, निरंजन घाटे, लक्ष्मण लोंढे, मेघश्री दळवी, रेखा बैजल यांनी भाग घेऊन पारितोषिके मिळवली आणि पुढे ते जाहीरपणे कथा लिहू लागले. त्याच वेळेला दुर्गाबाई भागवत, पु ल देशपांडे यांच्यासारख्या साहित्यिकांनी मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून या प्रवाहाची दखल घेतली, भलावण केली आणि त्यामुळे मग प्रकाशक, संपादक आणि वाचक त्यामुळे त्या प्रवाहाकडे वळले. आणि आज मराठीमध्ये वाचकांचा, संपादकांचा, प्रकाशकांचा फार मोठा पाठिंबा विज्ञान कथेला मिळतो आहे. आणि हा स्रोत अखंड चालू राहावा म्हणून गेल्या 10-12 वर्षात आम्ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यापीठामध्ये जाऊन अशा प्रकारची विज्ञान कथा लेखन व्हावं म्हणूनसाठी शिबिरं घेतली. विज्ञान कथांचा परीघ वाढला. नामवंतांच्या विज्ञान कथा आणि नवनवीन विज्ञान लेखक लिहू लागले. परिषदेसाठी लेखन करण्याचा सुद्धा मला बऱ्याच वेळा योग आला आहे. त्यातल्या दिवाळी अंकांसाठी फिल्म रिस्टोरेशन, नंतर 3D जेव्हा अवतार सिनेमा आला होता तेव्हा, आणि अगदी यंदाच्या म्हणजे 2023च्या अंकासाठी सिनेमा कॅमेऱ्याची उत्क्रांती या विषयावर मी लेखन केलेलं आहे. लोकशिक्षणातून जनजागृती करण्यासाठी मराठी विज्ञान परिषदेने आपले कार्य संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू केले. अनेक गावात, शहरात शाखा उघडल्या गेल्या. 2015 साल म्हणजे मराठी विज्ञान परिषदेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष. गेल्या 50 वर्षात परिषदेच्या शाखांचा कार्यविस्तार झालेला दिसला. मराठी विज्ञान परिषदेचे जे उद्देश आहेत त्याच्यात विज्ञान मराठी भाषेमध्ये व्यक्त करण्याकरता भाषा समृद्ध करणे हा एक आहे. आणि त्याच्या अनुषंगाने 1967 सालापासून वार्षिक निबंध स्पर्धा घेतली जाते आणि ती निबंध स्पर्धा आजतागायत चालू आहे. त्याच्यामध्ये 1987 पासून आपण शैक्षणिक गट आणि खुला गट अशा 2 स्तरावरती ही स्पर्धा घेतो. त्याचबरोबर भौगोलिक विभाग पातळीवरती कोकण, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि बृहन महाराष्ट्र असे 6 वेगवेगळ्या विभागात घेऊन त्या प्रत्येक विभागातून 2-2 निबंध निवडले जातात आणि मग ते राज्यस्तरीय परीक्षण केलं जातं. भौगोलिक विभागीय पातळीवर आणि राज्यस्तरीय पातळीवरती परिषदेचे वेगवेगळे विभाग हे परीक्षणाची जबाबदारी सांभाळतात आणि याची निवड करतात. अंतिम निवड करताना अधिक कस लागतो त्या लिहिलेल्या निबंधांचा आणि मग अंतिम निबंध निवडतो. आणि भौगोलिक विभागीय पातळीवर ज्यांची निवड होते त्यांनाही आपण प्रोत्साहन म्हणून पारितोषिक देतो आणि राज्यस्तरीय आहे ते पारितोषिक याच्यापेक्षा अधिक रकमेचं असतं. 1991 मध्ये जागतिकीकरण आणि अर्थव्यवस्था खुली झाल्याने विदेशी कंपन्यांची गुंतवणूक वाढली. परदेशी कंपन्या इथे येऊन रोजगार आणि उत्पादन वाढवू लागले. त्याचबरोबरीने अनेक नागरी आणि सामाजिक समस्या देखील वाढल्या. अशा वेळेला मराठी विज्ञान परिषदेच्या कार्याचं महत्त्व अधिकच वाढलं.
सामाजिक दायित्व लक्षात घेऊन अनेक उपक्रम राबवले गेले. मराठी विज्ञान परिषद वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या व्याख्यानमाला घेते आणि 50 वर्ष परिषदेला झाल्यानंतर आम्ही एक सुवर्ण महोत्सवी व्याख्यानमाला 5 वर्ष चालवली आणि 2016 सालापासून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे मराठी विज्ञान परिषद आणि प्रतिष्ठान अशी विज्ञान गंगा या शीर्षकाखाली आम्ही व्याख्यानमाला घेतली आणि याच्यामध्ये शास्त्रज्ञ असतील, तंत्रज्ञ असतील, अगदी जयंतराव नारळीकर आहेत, अनिल काकोडकर आहेत, अशा प्रकारचे शास्त्रज्ञ यांनी याच्यामध्ये भाषणं दिलेली आहेत. आणि आता मात्र कोविडच्या काळापासून नंतर ही प्रत्यक्ष होण्याच्या ऐवजी सध्या दूरदृश्य माध्यमावरून ही भाषणं होत असतात. परंतु या भाषणाचं एक लोकांना विशेष आकर्षण असं असतं. नुकतंच आम्ही एक भाषण असं घेतलेलं होतं कृत्रिम बुद्धिमत्तेवरती आणि त्याच्यासाठी खूप मोठ्या संख्येने लोकांनी ही भाषणं ऐकण्यासाठी गर्दी केलेली होती. देशाला प्रगतीपथावर न्यायचं असेल तर सरकार इतकेच संघटनात्मक पातळीवरती काम करण्याची आवश्यकता आहे. मराठी विज्ञान परिषद 1966 साली स्थापन झाली. त्याच्यानंतर 1968 सालापासून मराठी विज्ञान परिषद पत्रिका हे विज्ञान मासिक चालू आहे. तरी पहिल्या 20 वर्षामध्ये हे वार्तापत्र होतं आणि मराठी विज्ञान परिषद जे सभासद असतील, विभागाचे सभासद असतील त्यांच्यापुरतंच जायचं. 1987 मध्ये या मासिकाचं स्वरूप बदललं आणि हे स्वतंत्र विज्ञान मासिक म्हणून छापायला सुरुवात झाली आणि त्यावेळेला नियमितता आली, याला रंगीत कव्हर छापायला सुरुवात झाली आणि त्याचं सुरुवातीच्या काळामध्ये सभासद नव्हते, पण वर्गणीदार जमा करून किंवा सभासदांकडून जास्त वर्गणी घेऊन याचं वितरण चालू केलं. हे आस्ते आस्ते वाढत आता 6,500 पत्रिका दरमहा वितरित होतात. मराठी विज्ञान परिषदेशी माझा पहिला संबंध आला 1979 साली. त्या वर्षी अल्बर्ट आइन्स्टाईन या शास्त्रज्ञांची जन्मशताब्दी होती आणि त्या जन्मशताब्दीनिमित्त काहीतरी करमणूक प्रदान कार्यक्रम पण करता येईल का असा आम्ही विचार करत होतो. आणि मराठी विज्ञान परिषदेचा एक कला विभाग नुकताच स्थापन झाला होता. त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर सुरेश नाडकर्णी. त्यावेळी काय केलं होतं की मराठी विज्ञान परिषदेने आइन्स्टाईनच्या जन्मशताब्दीनिमित्त एक गीतस्पर्धा आयोजित केली आणि त्याच्या वेगवेगळ्या एंट्रीज आल्या संपूर्ण महाराष्ट्रातनं. त्यातले जी पहिल्या क्रमांकाची एंट्री होती त्याचं रेकॉर्डिंग करायचं ठरवलं होतं. तर त्याच्यात एक ते वृंदगान होतं आणि त्याच्यात एक गायकाची भूमिका मी थोडीशी निभावली होती. तर ह्या सगळ्याला खूप छान प्रतिसाद मिळाला आणि नंतर नेहरू प्लॅनेटोरियमचा जो मराठी कार्यक्रम असायचा नेहरू तारांगणाचा, त्याच्यात सुरुवातीला हे गाणं वर्षभर लावलं जात होतं. तर हा खूप छान अनुभव होता. कलेमार्फत विज्ञानाचा प्रसार करणं आणि मराठीतून हे एक नवीन संकल्पना होती आणि त्याच्यावर मला काम करायला मिळालं याचा मला नक्कीच आनंद आहे. जनजागरणाप्रमाणे उद्योगाला बढावा देण्यासाठी, नवनवीन संशोधनाची माहिती देण्यासाठी, लघु उद्योजकांना मार्गदर्शन, सांस्कृतिक प्रदूषण, नीतिमूल्यांचा ऱ्हास झाल्याने, बलात्कार, लैंगिक अत्याचार वाढल्याने त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून परिषदेमार्फत मुली मुलांसाठी लैंगिक शिक्षण सुरू करण्यात आले. कालपरत्वे जे काही बदल करायला पाहिजेत त्याप्रमाणे 2008 साली आपण स्लाइड शोवरून CD DVDचं शूटिंग करून CD DVD तयार केलं आणि ते करताना मराठी, इंग्रजी आणि हिंदी असं तिन्ही भाषातलं धावतं वर्णन त्याच्यावर डबिंग करून घेतलं. याचबरोबर जसा मुलींकरता कार्यक्रम करतो तसा आपल्याला मुलांच्याकरताही कार्यक्रम हवा म्हणून मागणी आली. त्यामुळे 1999 साली आपण मुलांकरताही मुलगा वयात येताना असा कार्यक्रम चालू केला. तोही सुरुवातीला स्लाइड शो केला होता, त्याच्याही नंतर आपण CD DVD केल्या आणि त्याही ती मराठी, इंग्रजी, हिंदी अशा तिन्ही भाषेमध्ये उपलब्ध आहेत. आणि हा महत्त्वाचा पण दुर्लक्षित विषय होता, तो या पद्धतीने विज्ञान परिषदेने पुढे आणला आणि मोठ्या प्रमाणात ह्याच्यात काम केलं. लाखो महिलांपर्यंत आपण हे जे ज्ञान आहे ते पोचवलं आहे. त्यामुळे हा महत्त्वाचा विषय इतके वर्ष आपण लावून धरला आणि तो या पद्धतीने चालू आहे. तुम्ही बघितलं तर 83 सालापासून म्हणजे आता
40 वर्ष आपण या विषयावरती काम करतोय. मराठी विज्ञान परिषद अधिकाधिक लोकाभिमुख होत राहिली, नवनव्या आव्हानांना सामोरी जात राहिली. देशातील नामांकित संशोधक, शास्त्रज्ञ विज्ञान परिषदेच्या विज्ञान अभियानात जोडले गेले. मराठी विज्ञान परिषद अनेक प्रकारचे पुरस्कार देते आणि त्याच्यामध्ये यंदाच्या वर्षीपासून आम्ही 2.5 लाख रुपयाचा जीवन गौरव पुरस्कार सुरू केलेला आहे. आणि यंदाच्या वर्षी डॉक्टर जयंतराव नारळीकर जीवन गौरव पुरस्कार आणि दुसरा पुरस्कार आम्ही कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर कमल रणदिवे पुरस्कार असे 2 पुरस्कार सुरू केलेत. आणि त्याच्याशिवाय उत्तम पुस्तकं लिहिणारे, वैद्यकीय विषयावरच्या पुस्तकं लिहिणाऱ्या साठी असे अनेक पुरस्कार मराठी विज्ञान परिषद देत आलेली आहे. शहरातील प्रदूषण रोखण्यासाठी आणि हिरवाई निर्माण करण्यासाठी शहरी बगीचे अर्थात बगीचा शेती हा अभिनव उपक्रम हाती घेतला गेला आणि विज्ञान भवनाच्या या टेरेसवरील ही बगीचा शेती खूपच आकर्षक आणि नमुन्यादाखल उदाहरण आहे. शहरी शेती ही एक नाविन्यपूर्ण आणि घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न सोडवणारी, सोपी आणि वैज्ञानिक पाया असलेली पद्धत आहे. याचं डॉक्टर रमेश जोशींनी पेटंट घेतलं आहे, पण ते सगळ्यांना वापरता येऊ शकतं आणि त्याचा जो प्रसार करायचा आहे त्याकरता ते विज्ञान परिषदेकडे त्यांनी आणून दिलं आणि त्याच्यातून आपण ह्या तंत्राने उभा केलेला बगीचा विज्ञान परिषद गच्चीवर आहे. त्याच्यामध्ये भाजी आणि फळं या दोन्हीची लागवड केलेली आहे आणि त्या कशा लावायच्या आणि ते काम कसं करायचं याच्याकरताचे ओळख वर्ग विज्ञान परिषद 1994 सालापासून इथे घेते आहे. दरमहा एक वर्ग होतो आणि अशा माध्यमातून आपण एक 15,000 लोकांपर्यंत हा विषय मांडलेला आहे. आपले रोजचे जीवनमान सुधारण्यासाठी छोटे पण मोलाचे शोध लागत असतात. त्याची सर्वांना माहिती मिळावी म्हणून छोटेखानी विज्ञान पुस्तके मराठी आणि इंग्रजीतून काढली जातात. मराठी विज्ञान परिषद दैनिकामध्ये सदर चालवते आणि लोकसत्तेमध्ये कुतूहल नावाचं सदर यंदाचं हे 18वं वर्ष आहे. सलग आणि सातत्याने हे सदर चालू आहे. संपादक बदलले पण सदर बदललं नाही. वर्तमानपत्र म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ. लोकशिक्षणाचे, प्रबोधनाचे कंकण त्यांनीही बांधले असल्याने कुतूहल नावाचे कुतूहल निर्माण करणारे साप्ताहिक सदर लोकसत्ता दैनिकातून 2006 सालापासून सुरू झाले. देशाच्या अणुविज्ञानात प्रगती झाली. 1974 मध्ये पहिली अणुचाचणी तर 1998 मध्ये पोखरण येथे दुसरी अणुचाचणी यशस्वी झाली. आपल्या देशाची एक संरक्षण ही नक्कीच गरज आहे आणि संरक्षणामध्ये रणगाडे, लढाऊ विमानं याच्याबरोबरच चिलखतं, बुलेट प्रूफ जॅकेट याचा समावेश होतो. आत्तापर्यंत आपण 1.5 लाख रुपयाला एक चिलखत की ज्याचं वजन 13 ते 14 किलो आहे असं आपण आयात करत होतो आणि त्याला भरपूर पैसे मोजावे लागत होते. म्हणून त्याच्यासाठी लागणारा महत्त्वाचा पदार्थ म्हणजे कार्बन नॅनो ट्यूब्स ह्याचं तंत्रज्ञान विकसित केलं PhDच्या विद्यार्थ्यांनीच. मोठी जरी गोळी असेल बंदुकीची आणि ती रोखण्यासाठी त्याचे गुणधर्म पुरेसे आहेत का असं 5-6 प्रयोगशाळांमध्ये तपासल्यानंतर मग तेच चिलखत आता आपण बनवूया का असा विषय निघाला. पंतप्रधानांनी लोकसभेत सांगितलं आहे की अशी चिलखतं आता आपण आयात करणार नाही तर आपण त्याची निर्यात करायला आपला देश आता सबळ आहे. 2002 ते 2007 या कालावधीत भारताचे पहिले शास्त्रज्ञ राष्ट्रपती म्हणून डॉक्टर अब्दुल कलाम यांनी देशाला नवी दिशा दिली. एकीकडे देश वैज्ञानिक आणि सर्वार्थाने प्रगती करत असतानाच दुसरीकडे मात्र मानवीय मन अत्यंत भाबड्या अफवांना बळी पडत असते. याचे प्रत्यंतर म्हणजे देव दूध पितो, समुद्रात गोडे पाणी आहे अशा अफवांमुळे. विज्ञान हे काही फक्त सुखसोयींसाठीच नसते, तर विज्ञान भान राखणं आणि त्याच्या जाणीवा असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. यामुळेच नैसर्गिक आपत्ती जसं की ढगफुटी, महापूर, भूकंप अशा वेळेला जागृती निर्माण करणं आणि संकट येण्याआधीच त्याबद्दल जागरूकता निर्माण करणं
यासाठी परिषद कायम कार्यरत असते. मराठी विज्ञान परिषदेमार्फत नोबेल पारितोषिक विजेत्या सर CV रामन यांच्या गौरवार्थ राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. मराठी विज्ञान परिषद आकाशवाणी आणि दूरदर्शनवरती कार्यक्रम करते. आकाशवाणीवर तर 1976 साली विज्ञान विभाग सुरू झाला तेव्हापासून मराठी विज्ञान परिषदेची मदत आकाशवाणी घेत असते. सकाळी जो परिसर असा एक 5 मिनिटाचा कार्यक्रम असतो, साधारणपणे 6:50 ते 6:55, तर तो 1995 साली सुरू झाला आणि 1 वर्षभर मराठी विज्ञान परिषदेला तो कार्यक्रम सुरू करण्याची जबाबदारी आकाशवाणीने दिली ती आणि नंतर मग तो आता आकाशवाणी स्वतःच चालवते आहे. दूरदर्शनवरती प्रयोगाचे कार्यक्रम झाले, मुलाखतीचे कार्यक्रम झाले. दरवर्षी 28 फेब्रुवारीच्या राष्ट्रीय विज्ञान दिनासाठी सुद्धा मराठी विज्ञान परिषदेला निमंत्रण असतं आणि त्या निमित्ताने कार्यक्रम होतात. आता आणखीन एक 2-3 महिन्याने मराठी विज्ञान परिषदेची विज्ञान मालिका दूरदर्शनवरती 26 भागांची अशी होऊ घातलेली आहे. त्याची तयारी सध्या चालू आहे. गणितशास्त्रातील मोठे गणिततज्ञ संशोधक श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त तसेच त्यांच्या गौरवार्थ दरवर्षी 22 डिसेंबर रोजी गणित दिन साजरा केला जातो. तेव्हा मराठी विज्ञान परिषदेचं महत्त्वाचं कार्य काय, तर गेल्या 58 वर्षामध्ये 1000पर्यंत लेखक तयार केले, विज्ञान मराठीतून लिहिणारे, 1000पर्यंत भाषण करणारे असे वक्ते तयार केले. ह्या पद्धतीने हा विज्ञान प्रसार अखंडपणे चालू आहे. निर्धूर चुलीद्वारे प्रदूषण रोखणे, वीज टंचाईबाबत सौर ऊर्जेचे महत्त्व सांगून सौर चूल व सौर बंब योजना राबवल्या जात आहेत. शनिवार हा वार विज्ञान वारीचा. महाविद्यालयीन विद्यार्थी शालेय पाठ्यपुस्तकातील प्रयोग शाळात जाऊन तेथील विद्यार्थ्यांना प्रयोग करून दाखवतात व करायला देतात. हे कार्यक्रम शनिवारी, म्हणून विज्ञान वारी. विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात विज्ञान संशोधन करावे म्हणून 8वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांची व्याख्याने ठेवली जातात. ही भाषणे जागोजागी जे विभाग आहेत तिथे होतात. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आणि राष्ट्रीय गणित दिनानिमित्त दरवर्षी मुंबई आणि विभागात सर्वत्र विविध उपक्रम राबवले जातात. शालेय विद्यार्थ्यांसाठी नुसतीच लेक्चर्स न ठेवता विविध स्पर्धा घेणं, त्यांच्याकडून वेगवेगळे वैज्ञानिक प्रयोग करून घेणं असे उपक्रम परिषद राबवत असते. वैज्ञानिक खेळणी बनवणे तसेच त्याबरोबर वेगवेगळे वैज्ञानिक अभ्यास प्रकल्प करणे असे कार्यक्रम परिषद राबवत असते. बऱ्याचदा काही संस्था आणि शाळा परिषदेला त्यांच्याकडे येऊन कार्यक्रम करण्याची विनंती करतात, तेव्हा आपल्या परिषदेचे कार्यकर्ते तिथे जाऊन हे उपक्रम राबवत असतात. विज्ञान संशोधन पुरस्कार स्पर्धा. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना संशोधनाची गोडी लागावी यासाठी ही स्पर्धा घेतली जाते. कोणत्याही शाखेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याला व ज्यांनी वयाची 25 वर्षे पूर्ण केली नाहीये अशा विद्यार्थ्याला या स्पर्धेमध्ये भाग घेता येतो. या विद्यार्थ्यांनी संशोधन करून प्रकल्प सादर करणे असं अपेक्षित असते. तसेच या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्याला तज्ज्ञांचे किंवा प्राध्यापकांचे मार्गदर्शन घेण्याची तरतूद आहे. एका प्रकल्पामध्ये 1 ते 3 विद्यार्थी भाग घेऊ शकतात. साधारणतः ऑगस्ट महिन्यामध्ये या स्पर्धेची घोषणा होते. जानेवारीपर्यंत काम करून प्रकल्प सादर करायचा असतो. पुढे फेब्रुवारीमध्ये याचे तज्ज्ञ समितीकडनं छाननी होऊन अंतिम फेरीसाठी काही स्पर्धक निवडले जातात आणि परिषदेच्या वर्धापन दिनी या स्पर्धेचा पुरस्कार दिला जातो. विज्ञान खेळणी तयार करणे. 1997 पासून परिषदेने विविध विज्ञान खेळणी तयार केली आणि विज्ञान प्रयोग शिकवायला सुरुवात केली आणि याचा विद्यार्थ्यांना अतिशय सुंदर उपयोग होत आहे आणि या विज्ञान खेळणी प्रकल्पाला अतिशय सुंदर प्रतिसाद लाभत आहे. छोटे अभ्यास प्रकल्प तयार करणे असे नाना प्रकारचे कार्यक्रम विज्ञान भवनात होतात. तर काही वेळा शाळा व इतर संस्था त्यांच्याकडे बोलवतात तेव्हा परिषदेचे विज्ञान विभाग कर्मचारी प्रयोग साहित्य घेऊन जातात आणि तेथे कार्यक्रम करतात. 2022 साली या कर्मचाऱ्यांनी मुंबई, नागपूर, गडिंग्लज, औरंगाबाद येथे जाऊन
शाळात कार्यरत असणाऱ्या प्रयोगशाळा सहाय्यकांसाठी 4-4 दिवसांच्या कार्यशाळा घेतल्या. मराठी माणूस हा नाटकवेडा आहे, त्यामुळं विज्ञानावर आधारित म्हणजे शास्त्रज्ञानाच्या जीवनावर आधारित किंवा एखाद्या शोधाच्या आधारित अशी एकांकिका करून ती एकांकिका लोकांमध्ये प्रसृत करणं आणि त्यायोगे विज्ञानाचा प्रसार करणं हा एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे. मला सांग, शांत हो. काय आठवतं तुला? मला सांग. टेल मी एरिका. सांगन मी. टेल मी. एरिका, शांत हो. मला सांग. 2015 पासून आपण विज्ञान एकांकिका स्पर्धा घेत असून त्याचा प्रतिसाद वाढला आहे. 2019 संपूर्ण महाराष्ट्रातून 62 संघ स्पर्धेत उतरले होते. करोना काळातही या स्पर्धा आपण दृकश्राव्य माध्यमातून घेतल्या होत्या. तर हे जे उपक्रम आहेत हे मला वाटतं भारताच्या विकासाच्या दृष्टीने आणि भारताला जगात पुढे नेण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि हे काम मराठी विज्ञान परिषद ही स्थानिक भाषेत मराठीत पुढे नेते हे त्यात अधिक महत्त्वाचं. 26 पुस्तके अंध मुलांसाठी ब्रेल लिपीमध्ये छापली असून ती नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लाइंड या संस्थेतर्फे अंधशाळांकडे रवाना झाली आहेत. आजवर 18 पुस्तके तयार होऊन ती लोकांना परिषदेच्या संकेतस्थळावर विनामूल्य उपलब्ध करून दिली आहेत. मला अभिमान आणि कौतुक याचं वाटतं की आपल्या मराठी विज्ञान परिषदेसारख्या प्रादेशिक संस्थेने संशोधनाकडे वळा, राष्ट्रीय संस्थेला एक कार्यक्रम दिला. ह्याच्यावरून आपल्याला कळेल की परिषद आपली किती मोलाचं काम करते आहे. जगात अनेक ठिकाणी विज्ञान प्रसार करणाऱ्या संस्था असून भारत त्यात कुठेही मागे नाही. आणि माझ्या मते मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की मराठी विज्ञान परिषद त्यात मोठा सहभाग नोंदवत आहे. परिषदेची एकंदर व्याप्ती खूप वाढलेली आहे. तसेच आर्थिक सहाय्य करणारे अनेक लोक आहेत. या सर्वांचं मी कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो. परिषदेचे कार्य हे विद्यार्थी, नागरिक आणि वंचित कष्टकऱ्यांमध्ये वैज्ञानिक जागरूकता निर्माण करण्यासाठी फार महत्त्वपूर्ण असे आहे. आजचे विद्यार्थी हे उद्याचे संशोधक आणि शास्त्रज्ञ होणार आहेत. आजचे नागरिक हे उद्याचे पर्यावरण स्नेही, निसर्ग रक्षक आणि अवैज्ञानिक दृष्टिकोनातून अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कटिबद्ध राहणार आहेत. ज्ञान आणि विज्ञान घेऊन जगलो तरच पृथ्वी आणि त्यावरील मानवीय आणि अन्य जे आपले जीव आहेत त्यांच्याबरोबर सुखकय आणि सुखकरपणे जगू शकणार आहोत. मराठी विज्ञान परिषद म्हणजे विज्ञान भान जगण्यासाठीचा मंत्र नवा. जगा विज्ञान जगात, जपा विज्ञान मनामनात. संपला अंधार, संपला अंधार, आता सूर्य ज्ञानाचा उदयाला. संपला अंधार, आता सूर्य ज्ञानाचा उदयाला. लागल्या वाटा दिसाया, लागल्या वाटा दिसाया, शक्ती लाभे चालण्याला. संपला अंधार, सत्य आहे जीवनी ते पाहण्या दृष्टी मिळावी. सत्य आहे जीवनी ते पाहण्या दृष्टी मिळावी. सत्य जे जे ये पुढे ते साहण्याची वृत्ती यावी. सत्य जे जे ये पुढे ते साहण्याची वृत्ती यावी. मानवा संगे जपावे, मानवा संगे जपावे, सृष्टीच्याही वैभवाला